एकदा गोहत्येचा प्रकार समोर आलेला आहे. काय नेमका प्रकार आहे? तुम्ही धाड टाकून काही आरोपींना सुद्धा अटक केली. अगदी बरोबर आहे. दिनांक 4/7/2026 रोजी दुपारच्या वेळेस मी इथे कार्यालयात हजर असताना आम्हाला बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याची खबर मिळाली. त्याच्यावरनं आम्ही सगळीकडे लोकांना आवाहन करत होतो की घराबाहेर पडू नका आणि नदीवर येऊ नका. त्याच दरम्यान मला माझ्या एका खास खबऱ्यामार्फत माहिती प्राप्त झाली की डांगरी तलाव या ठिकाणी कैबचा बेडा येथे काही इसमे गोहत्या करून त्याची मांस विक्री करणार आहेत. त्या अनुषंगाने मी आमचे कर्मचारी सोनावणे व गोपनीय पथकाचे बनकर आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो. सदर ठिकाणी आम्हाला याचे ते तिन्ही इसम आहेत, रोहित मंसूर शेख, जाफर इब्राहिम शेख व मुस्तफा इलाही देवान, हे तिघही एका गाईला कापून त्यांचे मांस हे एका डब्यामध्ये भरत असताना आम्हाला दिसून आले. आम्ही तात्काळ वैद्यकीय अधिकारी ॲनिमल यांना आम्ही पाचारण केले. तसेच 2 पंचांना पाचारण केले. ठाणे अंमलदार यांना पाचारण केले आणि घटनास्थळी ही साक्ष पंचनामा करून जे मांस वगैरे आहे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याचं डिसेक्शन करून एका सीलबंद बाटलीत भरून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्याची तयारी वगैरे केली व त्याच अनुषंगाने या तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 189/26 BNS कलम 125(3)(5) आणि महाराष्ट्र पाणी रक्षण अधिनियम 1976 कलम 5 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 कलम 119 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आज या आरोपितांना अटक करून आम्ही माननीय सुट्टीचे न्यायालय अंबरनाथ येथे हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. सर, यापूर्वी सुद्धा अनेक ज्या ठिकाणी ही कत्तल केली जात होती ते नेस्तनाबूत करण्यात आलं होतं. तर नवीन अड्डा म्हणजे कुठे नवीन ठिकाणी केली जाते कत्तल की काय? मागच्या वेळी हे जे ठिकाण होतं ते माननीय CO साहेबांनी ते त्या ठिकाणी डिस्ट्रॉय केलं होतं तेव्हा आम्ही तिथे बंदोबस्त लावतो. पण यावेळी त्या ठिकाणीच ते गोहत्या झालेले निष्पन्न झालेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही नगर परिषद यांना पत्र लिहून ते पुन्हा त्याचं पाडकाम करण्याची आम्ही विनंती करणार आहोत. तर यापूर्वी सुद्धा काही आरोपींना अटक केली होती, मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. त्यांच्याशी निगडीत हे आरोपी आहेत का? अगदी बरोबर आहे. याच्यामधला जो तोहिद मंसूर शेख आहे याच्या सख्या 2 भावांना फॅमिलींना यापूर्वी मोक्का लागलेला आहे. त्यातला एक त्याचा भाऊ जामिनावर बाहेर आले आम्ही ईदच्या आदल्या दिवशी त्याला तडीपार केलेला आहे. त्यामुळे या कौटुंबिक पार्श्वभूमी यांची अशीच आहे की गो हत्या करण्याची पूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी यांची. सर, पण मग याला आळा घालण्यासाठी काय कडक कारवाई काय असणार आहे? यांना आता यांच्यावर जशी आपण मागे कारवाई केली त्याच पद्धतीने मोठी प्रिव्हेंटिव्ह कारवाई यांच्यावर आम्ही करणार आहे.